मंगळवारी वसमत शहरासह तालुका कडकडीत बंद राहणार। यावेळी निवेदन करताना मंगळवारी वसमत शहरासह वसमत तालुका कडकडीत बंद पाळण्याचे ठरविले असून तसे नियोजनही मागील 2 दिवसापासून करण्यात आले। त्यामुळे सकल मराठा समाजासह मराठा आरक्षणाला पाठिंबा असणाऱ्या अनेक समाजांनी यावेळी होणाऱ्या बंदमध्ये सहभाग होण्याचे आव्हान देखील समाजाला दिले आहे। संविधानिक पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने हा बंद पुकारला जाणार असल्याने सकल मराठा समाज वसमतच्या वतीने या ठिकाणी कळविण्यात आलेले आहे। वसमत येथील आज बंदच्या मुस्लिम समाजाने दिला जाहीर पाठिंबा। आज वसमत येथील मंगळवार पेठमधील मराठा सकल योद्धा मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण मागणीला वसमत येथील सकल मुस्लिम समाजाने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना मस्जिदमध्ये बोलवून जाहीर लेखी पाठिंबा दिलेला आहे। हे विशेष उदाहरण मुस्लिम वसमत येथील बंद स्वतःच वसमत शहर व तालुका बंदमध्ये सहभाग देखील राहून आपापल्या आणि प्रतिष्ठाननी स्वतः बंद ठेवून या बंदला जाहीर पाठिंबा देणार आहेत। यामुळे बंधुभाव या ठिकाणी निर्माण होत आहे। हिंदू एकतेचं प्रतीक या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी दाखवलेलं आहे। तेव्हा उद्या संपूर्ण वसमत शहर सह तालुका कडकडीत बंद राहणार असल्याचे देखील सकल मराठा बांधवांनी सांगितले आहे। या संदर्भामध्ये सकल मराठा बांधव तसेच मुस्लिम बांधवांच्या वतीने मौलाना यांनी मस्जिदमध्ये जाहीर पाठिंबा देत या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे। पाहूयात। उद्या सकल मराठा समाज वसमत तालुक्याच्या वतीने वसमत शहर व तालुक्यामधील बाजारपेठ बंद ठेवण्याच्या संदर्भाने मराठा समाजाने जो काही ठराव केलेला होता, उद्या मंगळवारी वसमत शहर आपण बाजारपेठ पूर्ण बंद दिवसभरासाठी ठेवणार आहोत आणि त्याची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल। सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये सर्व सकल मराठा समाजाच्या बांधवांनी आणि ज्या लोकांचा उद्याच्या बंदला पाठिंबा आहे असे इतरही समाज बांधव व्यापारी वर्ग यांनी सकाळी 9 ते 10 वेळेमध्ये झेंडा चौक परिसरामध्ये जमायचं आहे। झेंडा चौक या ठिकाणाहून आपण मामा चौकामधून नवा मोंडा या ठिकाणी जाणार आहोत आणि नवा मोंड्यामधून ॲक्शन हॉलपासून परत वापस येते वेळेस नगर परिषद कार्यालयासमोरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारकाजवळ येणार आहोत। त्या ठिकाणी सर्व सकल मराठा समाजाची बैठक होईल आणि त्या बैठकीच्या नंतर त्या ठिकाणाहून आपण मेन रोडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाणार आहोत आणि बाबासाहेबांना अभिवादन करून सर्वजण सायंकाळच्या वेळेमध्ये एसडीएम ऑफिस उपजिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन रितसर निवेदन देऊन बंद हा संपवणार आहोत। ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी आणि मोठ्या संख्येनं या बंदमध्ये उद्याच्याला सहभागी व्हावं असं सकल मराठा समाजाच्या वतीनं आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। धन्यवाद। जय जिजाऊ। उद्याच्या बंदच्या संदर्भानं जो काही नियोजित आपण रूट दिलेला आहे, रस्ता दिलेला आहे, त्याच रूटच्या पद्धतीनं उद्याचं नियोजन होणार आहे। त्या व्यतिरिक्त इतर कुठेही समाज बांधवांनी जाऊन अत्यावश्यक किंवा विनाकारण बंदच्या संदर्भानं गोंधळ करू नये, कुठल्याही प्रकारचा वाद घालू नये, इतर समाजाच्या किंवा इतरांच्या भावना दुखतील अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये, घोषणाबाजी करू नये। उद्याचा बंद हा कडकडीत असणार आहे, परंतु शांततेत आणि संविधानिक पद्धतीने असणार आहे। उद्याच्या बंदच्या माध्यमातून कुणालाही त्रास न होता आपल्या समाजाच्या भावना आणि मागण्या, जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या संदर्भातील ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आपण प्रशासन दरबारी मांडण्यासाठी उद्याचा बंद ठेवतो आहोत। त्यामुळं शांततेच्या मार्गाने सर्वांनी उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि अत्यावश्यक सुविधा वगळता ॲम्ब्युलन्स, दवाखाने, मेडिकल्स आणि नॅशनलाइज बँक अशा अत्यावश्यक सुविधा वगळता इतर कुठल्याही प्रकारची प्रतिष्ठाने चालू राहणार नाहीत आणि जे चालू आहेत अत्यावश्यक सुविधा या ठिकाणी कुणीही जाऊन वाद घालण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही। वसमत शहरातील जी काही
स्थानिकची टीम आहे ती टीम उद्याच्या बंदच्या संदर्भामध्ये वसमत शहरामध्ये फिरत राहणार आहे आणि खेडेगावातून येणारी जी माणसं आहेत त्यांनी झेंडा चौकामधून सरळ रॅलीच्या माध्यमातून मामा चौकातून मोंड्यातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि तिथून SDM कार्यालय या ठिकाणी यायचं आहे। याच्या व्यतिरिक्त रूट सोडून इतर कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी कुणीही जाऊन अनावश्यक गोंधळ करायचा नाही, अशा पद्धतीच्या सक्त स्वरूपाच्या सूचना सकल मराठा समाजाच्या वतीने देखील देण्यात येत आहेत आणि प्रशासनाला देखील त्या पद्धतीने रूटच्या संदर्भाने आम्ही सूचना देणार आहोत। हा रूट सोडून इतर ठिकाणी जाऊन जर कुणी गोंधळ करीत असेल मग ते मराठा असतील व मराठेतर असतील त्याची जबाबदारी त्यांची स्वतःची राहील, असे देखील या बैठकीमध्ये ठराव मान्य करण्यात आलेला आहे। धन्यवाद। दिनांक 24/9/2024 बरोज मंगल मराठा आरक्षण के लिए मराठा भाइयों की तरफ से वसमत बंद का ऐलान किया गया है। उमूमन हम सभी भाइयों से गुजारिश करते हैं कि वो अपनी दुकानें बंद रखें और ख़ुसूसन हमारे मुस्लिम भाइयों से हम गुजारिश करते हैं कि कल अपनी दुकान बंद करके हमारे मराठा भाइयों के कंधे से कंधे मिला करके कौमी यकजहती का सबूत दे और इनके साथ कंधे से कंधा मिला करके खड़े रहे। इंशाअल्लाह हम सब एक है। जिस तरीके से हमारे अंदर मोहब्बत पहले थी आज भी मोहब्बत है और इंशाअल्लाह हम सब मिल करके एक दूसरे के साथ मोहब्बत से कंधे से कंधा मिला करके पहले भी खड़े थे, आज भी खड़े हैं और इंशाअल्लाह आगे भी हम सब मोहब्बत के साथ एक दूसरे के साथ खड़े रहेंगे। ज्या गरजवंत मराठे समाजासाठी माननीय जरांगे पाटील हे मागील काही दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची प्रकृती खालवत जात आहे, तरी पण हे प्रशासन किंवा शासन याची कोणती दखल घेत नाही। या मागणीसाठी उद्या सकल मराठा समाजातर्फे वसमतमध्ये बंद ठेवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आमच्या मौलानांनी सांगितल्याप्रमाणे मुस्लिम समाजातर्फे संपूर्ण पाठिंबा राहील। या अगोदरही ज्याप्रमाणे जेव्हा मुस्लिम मराठा आंदोलनासाठी मोर्चे निघाले, आंदोलन झाली, त्यामध्ये जसं सहभाग होता त्याचप्रमाणे याही वेळेस पूर्णतः मराठा बांधवासोबत आम्ही खांद्याला खांदा राहून बंदमध्ये सहभागी राहणार आहोत। सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलांचा विषय हा महाराष्ट्रातील एकट्या मराठ्याचाच नाही तर तमाम महाराष्ट्रातील सर्वच जाती धर्माचा एक आस्थेचा विषय बनलेला आहे आणि मराठा बांधवांनी वसमत तालुक्यात जे आपल्याला आवाहन केले त्या आव्हानाबद्दल आपण जो प्रतिसाद आता सन्माननीय मौलाना व आपल्या मुस्लिम समाज बांधवातर्फे जे आम्हाला सहकार्याची भावना ठेवली त्याबद्दल सकल मराठा समाज वसमत तालुक्याच्या वतीनं आम्ही आपला आभार व्यक्त करतो आणि उद्या आपण सर्व मिळून निश्चितच शांततेनं हा बंद सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासाठी आपण त्यांचं उपोषण तात्काळ सुटावं आणि सरकार दरबारी कुठेतरी हा संदेश जावा या माध्यमातून आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत आणि ही सद्भावना आपली पूर्वीपासून वसमतमध्ये आहे ती कायम निश्चितच ती टिकून राहील याची आम्ही या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो।